नमस्कार मुलांनो, एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओत इयत्ता 5वीच्या सुरंगी या नवीन पाठ्यपुस्तकातील 7वी कविता गोव्यात माझ्या या कवितेवरील अभ्यासक्रम व प्रश्नोत्तरे, त्याचप्रमाणे काही अधिक प्रश्नही आपण सोडवणार आहोत. मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड हा चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड. आणि मुलांना तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण पहा, मध्ये स्किप करू नका, कारण यात इम्पॉर्टंट टिप्स व ॲडिशनल क्वेश्चन्स म्हणजेच अधिक प्रश्न यांचा समावेश केलेला आहे, तो मिस करू नका. तर आता अभ्यासक्रम सोडवण्यास सुरुवात करूया. या कवितेचे कवी आहे सुदेश शरद लोटलीकर. अभ्यासक्रमात सुरुवातीस आहे ते म्हणजे कवितेत शोधूया. क. योग्य पर्याय निवडून अचूक उत्तरासमोर बरोबर अशी खूण करा. पहिला आहे पाऊस काय करीत आहे. इथे आपल्याला 3 पर्याय दिलेले आहेत. पहिला आहे पाण्याचा खेळ खेळत आहे. दुसरा पर्याय आहे दर्यात मिसळत आहे आणि तिसरा पर्याय आहे नदी होऊन वाहत आहे. आणि यातील अचूक पर्याय आहे पाऊस पाण्याचा खेळ खेळत आहे. पाऊस काय करीत आहे? पाऊस पाण्याचा खेळ खेळत आहे. दुसरं आहे समुद्राच्या काठावर डॅश. इथे 3 पर्याय दिलेले आहेत. संध्याकाळ अवतरली आहे. दुसरं आहे परदेशी पाखरे उतरली आहेत आणि तिसरा पर्याय आहे लाटांचे आरव उठत आहे. आणि यातील योग्य पर्याय आहे पर्याय तिसरा, लाटांचे आरव उठत आहे. समुद्राच्या काठावर लाटांचे आरव उठत आहे. तिसरं आहे कवितेत वटवृक्षाचे झाड डॅश. 3 पर्याय दिलेले आहेत. देवतांचे रक्षण करीत आहे. दुसरं आहे पाणथस्थांचे रक्षण करीत आहे. तिसरं आहे अतिथींचे रक्षण करत आहे. आणि यातील योग्य पर्याय आहे पर्याय दुसरा, पाणथस्थांचे रक्षण करीत आहे. कवितेत वटवृक्षाचे झाड सर्वांचे रक्षण करीत आहे असे दिलेले आहे. कविता लक्षपूर्वक वाचून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे कवितेत कोणत्या ऋतूचे वर्णन केले आहे? या पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे कवितेत पावसाळा या ऋतूचे वर्णन केले आहे. प्रश्न दुसरा, परदेशी पाखरे गोव्यात केव्हा उतरली आहेत? उत्तर, निरभ्र संध्याकाळी परदेशी पाखरे गोव्यात उतरली आहेत. प्रश्न तिसरा, गोव्याला कशाचा वरदहस्त लाभलेला आहे? गोव्याला निसर्ग सौंदर्याचा वरदहस्त लाभला आहे. प्रश्न चौथा, दारे कुणासाठी उघडी ठेवली आहेत? याचे उत्तर आहे दारे अतिथीसाठी उघडी ठेवली आहेत. अंतर्गत शब्दार्थ किंवा समानार्थी शब्द किंवा पर्यायवाची शब्द असे या कवितेतील मी शब्द शोधून काढले आहेत. ते तुम्ही समानार्थी शब्द किंवा पर्यायवाची शब्द हे अधिक प्रश्न आहेत. शब्दार्थ कळल्याने तुम्हाला कविता कळण्यास, कवितेचा भावार्थ कळण्यास सोपा जाईल, म्हणून हे शब्दार्थ तुमच्यासाठी लिहिले आहेत. पहिला आहे कल्पतरू म्हणजे माड म्हणजे नारळाचे झाड. दुसरा आहे पाऊस म्हणजे वर्षा. तिसरा आहे पाणी जल. चौथा आहे परदेशी म्हणजे विदेशी. पाचवा आहे दर्या म्हणजेच समुद्र. सहावा आहे समिंदर म्हणजे समुद्र. इथे दर्या म्हणजे पण समुद्र आहे व समिंदर म्हणजे पण समुद्र आहे. समिंदर हा शब्द कवितेतील आहे. सातवा आहे देव म्हणजेच ईश्वर किंवा भगवान. आठवा आहे वरदहस्त म्हणजे आशीर्वाद किंवा कृपा, कृपादृष्टी. नववा आहे निरभ्र म्हणजे निर्मळ किंवा स्वच्छ. भव्य याला पर्यायवाची म्हणजे समानार्थी शब्द होणार विशाल किंवा मोठे. 11वा आहे अतिथी म्हणजे पाहुणा. 12वा आहे वटवृक्ष वडाचे झाड. 13वा आहे रक्षण म्हणजे संरक्षण. 14वा आहे नदी म्हणजेच सरिता. 15वा आहे प्राण म्हणजे जीव किंवा आत्मा. त्याचप्रमाणे 16वा आहे नभ म्हणजेच आकाश. ग. रिकाम्या जागा भरा. पहिला आहे कल्पतरूचा आगळा मेळ डॅश. बहाराची ही प्रफुल्ल वेळ गोव्यात माझ्या. इथे रिकामी जागा आहे, तिथे जे शब्द कवितेतील आहे ते आपल्याला लिहायचे आहेत. जी ओळ दिली नाही आहे ती आपल्याला लिहायची आहे. कल्पतरूचा आगळा मेळ, पाऊस खेळतो पाण्याचा खेळ, बहाराची प्रफुल्ल वेळ गोव्यात माझ्या. त्याप्रमाणे आपल्याला ही कविता पूर्ण करायची आहे. पुढील ओळी आहेत दुसऱ्या, सनई मधुनी पहाट फुटते, किरणे पांघरुण नदी वाहते डॅश गोव्यात माझ्या.
इथे कोणतं वाक्य लिहायचं आहे? तर शांती घेऊनी पहाट येते. सनई मधुनी पहाट फुटते, किरणे पांघरून नदी वाहते, शांती घेऊनी पहाट येते गोव्यात माझ्या. आता पाहूया तिसरं कडवं. समुद्राच्या काठावरती लाटांचे हे आरव उठती डॅश, वाकून पाहती गोव्यात माझ्या. समुद्राच्या काठावरती लाटांचे हे आरव उठती, देवनभीचे वाकून पाहती गोव्यात माझ्या. इथे आपल्या देवनभीचे हे 2 शब्द इथे लिहायचे आहे रिकाम्या जागेत. अभ्यासक्रमात पुढील उपक्रम आहे तो म्हणजे जोड्या जुळवूया. घ. खालील अ गटात कवितेतील काही शब्द दिले आहेत आणि ब गटात पर्याय दिले आहेत. कवितेच्या आधारे जोड्या जुळवून योग्य उत्तरे क गटात लिहा. आता स्तंभ आहे, त्यात काय काय दिलं आहे? पहिला आहे पाऊस खेळतो, दुसरा आहे परदेशी पाखरे, तिसरा आहे समुद्राचा काठ, चौथा आहे वटवृक्ष आणि पाचवा आहे सनई. ब स्तंभात काय काय दिलं आहे? पहाट, ब झेंडे दैवीचे, क पाण्याचा खेळ, ड उतरली आणि ई लाटांचे आरव. आता आपल्याला यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. इथे काय होणार? पाऊस खेळतो पाण्याचा खेळ, पाऊस खेळतो पाण्याचा खेळ. ते स्तंभ क आहे, तिथे आपल्याला याचे उत्तर लिहायचे आहे. दुसरा आहे परदेशी पाखरे, उतरली, म्हणून आपल्याला इथे उतरली लिहायचं आहे क स्तंभात. तिसरा आहे समुद्राचा काठ, लाटांचे आरव, समुद्राचा काठ, लाटांचे आरव. वटवृक्ष, झेंडे दैवीचे, वटवृक्ष याचं काय होणार? झेंडे दैवीचे. वसनई पहाट. तर इथे आपण या जोड्या जुळवलेल्या आहेत. पाऊस खेळतो पाण्याचा खेळ, परदेशी पाखरे, उतरली, समुद्राचा काठ, लाटांचे आरव, वटवृक्ष, झेंडे दैवीचे, सनई पहाट. अभ्यासक्रमात पुढे आहे तो म्हणजे भाषेची गंमत. ङ. अक्षर कोडे सोडवा. इथे आपल्याला दिलेले कोडी आहे, ती अक्षर कोडी आहे ती सोडवायची आहे. र पासून सुरू, सूर्याचा समानार्थी शब्द. सूर्य याचा र पासून सुरू होणारा समानार्थी शब्द म्हणजे रवी. स पासून सुरू नदीचा समानार्थी शब्द. नदीचा समानार्थी शब्द जो स पासून सुरू होतो तो म्हणजे सरिता. त पासून सुरू झाड याचा समानार्थी शब्द. झाड म्हणजेच झाड याचा समानार्थी शब्द तरु, जो त पासून सुरू होतो. च. लपलेले शब्द खालील तक्त्यात शोधावं लिहा. इथे हा अक्षर कोडे म्हणजे तक्ता दिलेला आहे, त्यात कवितेतील शब्द लपलेले आहेत ते शोधायचे आहे व आपल्याला ते लिहायचे आहे. इथे आपल्याला मिळालं आहे लाट, नंतर समुद्र, तारे, झाड, त्यानंतर आहे दैन, त्यानंतर इथे आपल्याला मिळतोय तो म्हणजे पक्षी, परी, त्यानंतर आहे दूर, ऊर, घरे, मुख, गोल, लक्ष, वाण, नदी, त्यानंतर दैन्य, ते आपल्याला मिळतंय कण, ते आपल्याला मिळतंय भर, कर, कोप. असे आपल्याला इथे 20 शब्द मिळालेले आहेत. तुम्ही आणखी शब्द यातून निवडू शकता.
मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड हा चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड. आणि मुलांना तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण पहा, मध्ये स्किप करू नका, कारण यात अधिक प्रश्न किंवा इम्पॉर्टंट टिप्स यांचा समावेश केलेला असतो. ते मिस करू नका, चुकवू नका. तर आता पाहूया अभ्यासक्रमात पुढील उपक्रम आहे तो म्हणजे लिहिते होऊया. खालील वाक्य पूर्ण करा. पहिलं आहे मला गोवा आवडतो. इथे तुम्हाला कारण लिहायचं आहे, रिझन लिहायचं आहे की तुम्हाला गोवा का आवडतो. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मला गोवा आवडतो कारण येथील निसर्गरम्य वातावरण व सुंदर समुद्रकिनारा मला आनंद देतो. दुसरं आहे गोव्यातील समुद्रकिनारे मला आनंद देतात कारण गोव्यातील समुद्रकिनारे मला आनंद देतात कारण येथे निळ्याशार लाटा पाहायला मिळतात व वाळूत खेळायला खूप मजा येते. यापुढील कारणे त्यामधील आहे ते तिसरं आहे गोव्यातील खाद्यपदार्थ मला आवडतात कारण गोव्यातील खाद्यपदार्थ मला आवडतात कारण ते अत्यंत चवदार असतात. येथील मासा व शीतकढी जगात प्रसिद्ध आहे. म्हणजे गोव्यातील फिश करी अँड राईस इज फेमस इन द वर्ल्ड. चौथा आहे गोव्याची संस्कृती अजूनही टिकून आहे कारण गोव्याची संस्कृती अजूनही टिकून आहे कारण येथील लोकांनी आपल्या जुन्या परंपरा, लोककला, सण व उत्सव यांचे आजही मनापासून जतन केले आहे. पुढील प्रश्न आहे तो कृती करूया. खाली गोव्याचा नकाशा दिला आहे त्यावर प्रत्येक तालुक्याचे नाव लिहा. आपल्याला हा गोव्याचा नकाशा दिला आहे त्यावर आपल्याला प्रत्येक तालुक्याचे नाव लिहायचे आहे. तर आपण या गोव्याच्या नकाशावर आता तालुके पाहूया. तालुक्यांची नावे लिहिलेली आहेत ती वाचूया. पेडणे, बारदेस, डिचोली, सत्तरी, तिसवाडी, मुरगाव, फोंडा, धारबांदोडा, सासष्टी, केपे, सांगे आणि काणकोण ही झाली 12 तालुक्यांची नावे. आता आपण पाठाखाली दिलेला सुविचार वाचूया. सागराची निळाई, डोंगराची हिरवाई, देवांची क्षेत्रे हीच गोवेकरांची पुण्याई. सागराची निळाई, डोंगराची हिरवाई, देवांची क्षेत्रे हीच गोवेकरांची पुण्याई. मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड हा चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. Thanks for watching full video. Do like, share, subscribe and write in the comment box regarding this channel. धन्यवाद.